हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, उद्या 5 मे 2026 मंगळवार अंगारिका चतुर्थी आहे. जसे की आपल्याला माहितीच आहे की प्रत्येक महिन्यात 2 चतुर्थी तिथी येतात. एक असते कृष्ण पक्षामध्ये आणि दुसरी असते शुक्ल पक्षामध्ये. जी चतुर्थी शुक्ल पक्षामध्ये येते तिला विनायक चतुर्थी असे म्हटले जाते आणि जी कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. जेव्हाही ही संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग असे निर्माण होतात आणि याच चतुर्थीला अंगारिका चतुर्थी म्हणतात. अंगारिका चतुर्थीला वर्षातील सर्वात मोठी चतुर्थी तिथी मानली जाते. या दिवशी तुम्ही व्रत केले तर तुम्हाला वर्षभरात येणाऱ्या सर्व संकष्टी चतुर्थीचे शुभ फळ मिळते. म्हणजेच आपल्याला 21 संकष्टीचे शुभ फळ जे मिळते, म्हणून या दिवशी व्रत करून भगवान श्री गणेशाची पूजा करत असतात. व अंगारिक योग हा दुर्मिळ योग आहे, जो वर्षातून 2 वेळा किंवा 3 वेळा येतो. म्हणून ह्या अंगारिक चतुर्थीला खूप महत्त्व आहे. तुम्ही या दिवशी उपवास केल्याने तुमच्या अडचणी नाहीशा होतात आणि घरात सुखशांती लाभते. तुमच्या इच्छा पूर्ण होतात. अंगारिक चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेश आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येत असतात. त्यामुळे पृथ्वीवरती गणेश तत्व हे नेहमीच पटीने अधिक कार्यरत असते. या दिवशी तुम्ही सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणात जागृत असतात. म्हणून या दिवशी काही उपाय केल्याने त्याचे फळ आपल्याला अनंत पटीने मिळते. तर आपल्याला सेवा काय करायच्या ते पाहू. तर आपल्याला म्हणजे एक 20 दिवसाची आपल्याला ही सेवा करायची आहे. अडचण आली तर ती सेवा तुम्ही थांबवून पुढे तशीच सेवा चालू करायची आहे. प्रथम तुम्हाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कालेषु सर्वदा हा जप करायचा आहे. हा तुम्हाला जप 108 वेळा करायचा आहे. आणि हा जप केल्याने आपले सगळे अडीअडचणी संकटे नाहीशी होतात. घरात सुखशांती प्राप्त होते. त्यामुळे हा जप तुम्हाला रोज 21 दिवस हा अखंड जप तुम्हाला करायचा आहे. काही अडचण असली की त्या दिवशी थांबून तितके दिवस तुम्ही पुढच्या दिवसापासून सुरू करायची परत सेवा. ही अशी आपल्याला 108 मंत्र म्हणायची रोजची सेवा आपल्याला 21 दिवस चालू करायची आहे. तर हा मंत्र जप केल्याने तुमच्या अडचणी दूर होतील. तुमच्या कामात जो अडथळा येत होता तो निर्विघ्न करून जाईल. बघा, बाप्पा म्हणजे काम आपले निर्विघ्न पार पडत असतो. त्यामुळे तुम्ही जी काही इच्छा असेल ती आपल्या बाप्पाला बोलून दाखवायची आहे आणि चतुर्थीला रात्री प्रदोष वेळेत गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. पूजा कशी करायची ते बघू. तुमच्याकडे बाप्पाची मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर फुलांनी पाणी शिंपडायचं आहे आणि गणपती बाप्पाला पुसून देवघरात स्थापन करावे. नंतर लाल फूल, दुर्वा अर्पण करायचे आहेत, अक्षता अर्पण करायचे आहेत. बाप्पाला गंध लावायचा आहे आणि गुळ खोबरा नैवेद्य दाखवायचा आणि आरती करायची आहे. ओम श्री विघ्न हरताय नमः. ओम श्री विघ्न हरताय नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. रोज तुमचे काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा मंत्र 108 वेळा रोज म्हणायचा आहे. एक माळा रोज करायची आहे. ही सेवा तुम्हाला अंगारिकापासून सुरुवात करायची आहे. तर बघा, तुम्हाला लवकरच म्हणजे फळ मिळेल ह्याचे. 1 महिन्याच्या आत तुम्ही ह्याचा अनुभव घेताल. उपाय साधा आहे पण प्रभावी आहे. तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुमच्या यथाशक्ती तुम्ही गूळ खोबऱ्याचा प्रसाद मंदिरात दान म्हणून देऊ शकता आणि तिथे जे लोकांना आहे त्यांनाही तुम्ही वाटू शकता. तुम्ही देऊ म्हणजे जे तुम्ही उपाय करताल तर बघा, तुम्हाला हे म्हणजे 1 महिन्याच्या आतच अनुभव येतो. त्यामुळे तुम्ही ही सेवा नक्की करून पहा. तुम्हाला जर म्हणजे अनुभव आला असता, तुमचा अनुभव आम्हाला शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.